नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही सकाळी निघालो आहे बाहेर आणि इथे आमची सानू दिसत असेल. आज सानूची एक्झाम आहे आणि सानिका सकाळ त्रास झाला, त्याच्यामुळे आम्ही चाललोय तिला अचानक सोडवायला. आणि इतकं घाई चाललंय कारण आता तिचा पेपर आहे 10 वाजता आणि आता वाजलेले आहेत 9:30. आता 15-20 मिनिटात तिला पोहोचवायचंय. आणि इकडे आमची आहो की कधी पोहोचतोय तर ट्रॅफिक लागू नये. पण सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघूयात आजचा दिवस कसा जातोय, आम्ही कुठे जाणार आहे, तर ब्लॉग कंटिन्यू करा त्यासाठी. बाय 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 बाय. लवकर या. आमचे आहो चाललेत आता ऑफिसला. त्यांचं ऑफिसला एक काम आहे तर ते आता जातील आणि येतील आणि मी त्यांचा इथं वेट करणार आहे. 5-10 मिनटं वेट करायचं आहे मला त्यांच्यासाठी. काय म्हणलं मला 5-10 मिनटं वेट करायचंय. लेट नाही, वेट करायचंय. बाय बाय. इकडे ऑफिसच्या एरिया बाहेर खूप मस्त आहे, निवांत छान झाडी आहेत. आता मी निवांत ही झाडीच बघत बसते. ते म्हणतात ना, काय झाडी काय डोंगर. गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कॅप्शनवरनं तर तुम्हाला कळालंच असेल की आज बाहेर का पडलोय. आणि कामं पण भरपूरच आहेत आमची. सानिकाला तर बरं नव्हतंच, अचानक सकाळी म्हटले बरं नाहीये आणि तिला जायला पण काही नाहीये, म्हणजे रिक्षाने वगैरे गेले मध्ये त्रास वगैरे झाला असता तर मग कसं करणार ना. म्हणून मग आम्ही म्हटलं आम्ही येतो सोडवायला, आम्हाला असंही यायचंच. आम्ही इतकं फास्ट आवरलं. आणि आज मेन कारण म्हणजे आमची तर कामं होतेच, प्लस आज ओमचं गॅदरिंग आहे, म्हणजे ॲन्युअल फंक्शन आहे. तर तुम्हाला त्याची स्कूल पाहायला भेटेल. मी आज तुम्हाला दाखवेल त्याची स्कूल. आणि मी पण डान्स बघणार. मी त्याच्या अगोदर गेलेली एकदा ॲन्युअल फंक्शनला, पण त्यावेळेस त्याचं असा म्हणजे एकच परफॉर्मन्स पाहिलं. त्याच्यानंतर त्यांनी काही ॲन्युअल फंक्शनमध्ये पार्टिसिपेट केलंच नाही. म्हणजे त्यांचं कसं असतं, 1 वर्ष स्पोर्ट्स असतं, 1 वर्ष ॲन्युअल असतं. म्हणजे प्रत्येक डिव्हिजन वाईज असतं. म्हणजे 7वी ते 8वी असतं, तर 7वीला स्पोर्ट्स डे आणि 8वीला ॲन्युअल डे असं असतं यांच्या स्कूलमध्ये. तर आता यावेळेस त्याला ॲन्युअल डे आहे. तर आय एम सुपर डुपर एक्सायटेड की त्याचा डान्स बघायला. तो म्हटलाय मी पुढंच आहे दीदी म्हणून. आणि मी त्याला म्हटलं की माझी तिथं परमिशन घ्यावी लागते. इंग्लिश मिडियम स्कूल आहे, त्याच्यामुळे त्याचे खूप एथिकेट्स आहेत, रूल्स आहेत. तर 2च जण असतात ॲन्युअल फंक्शनला, 2च जण जाऊ शकतात, लहान मुलं घेऊन जाऊ शकत नाही. तर मग त्याला म्हटलं काय रे दीदी आली तर चालेल का. मागच्या वेळेस तर मला दिली होती परमिशन त्यांनी. तर मग त्याने विचारलं, मला वाटलं तो विचारायचा नाही का, तो लाजतो ना कधी मला. तर त्याने विचारलं माझी दीदी आली तर चालेल का. आणि मग मला सांगितलं दीदी ये बरं का, मी परमिशन काढलेली. म्हटलं हो. मग म्हटलं आता ह्यानी बिचाराने एवढी परमिशन काढली आहे, दीदी येऊ शकते म्हणून, मग आपण का नाही जावं. तर मी खूप एक्सायटेड आहे त्याचा डान्स बघण्यासाठी. काय आता 9th स्टँडर्डला आहे, त्याच्यामुळं बहुतेक याच वर्षी त्याचं लास्ट ॲन्युअल फंक्शन असेल. मे बी नेक्स्ट इयर 10th असणार आहे, त्याच्यामुळं त्याचं ॲन्युअल फंक्शन असेल की नसेल माहिती नाही. मोस्टली नसतं 10th साठी. तर चला बघूयात कसं होतंय. आलेलो आहोत ओमच्या शाळेमध्ये. मस्तपैकी ही आहे ओमची शाळा, खूप मोठी शाळा आहे. आणि इकडे मम्मी ही आता ही दाखवायची, म्हणजे मला एवढी मोठी शाळा फिरत बसावं लागेल ना. एंट्रन्स खूप मोठं आहे. ही मागची बाजू आहे, मागच्या बाजूला थांबलंय, तिकडून आम्हाला सोडणार आहे पॅरेंट्सला. Cultures and experiences. We see the struggles they face, the triumphs they achieve, and the bonds that unite them. And we are reminded. Good morning, India. Today we are addressing a critical issue affecting our community, that is harassment. Every day, countless women experience harassment in public places
workplaces, and online. It's time to raise our voices and seek solutions. You can witness IPS officer Kavita Bhosle along with the team trying to handle the situation. Respect women! Respect women! Respect women! Respect women! What is the matter? Can I help you? Ma'am, we were discussing about our assignments and suddenly two boys started troubling us. Somehow we managed to escape from that situation. I was so scared. Why can't we just walk freely, anywhere, anytime without fear? Isn't it our right to feel secure in our own country? Exactly. It's our right to live safely. Girls shouldn't have to limit their freedom because of the threat of harassment or violence. My dear girls, your questions are valid and relevant. Throughout history, women have faced immense struggle. Right from the ancient period and centuries, women were often relegated to domestic roles, ill-treated. Their voices were unheard. But why only girls? Women have to face all these troubles. Don't we have a right to live in peace? Right to live in dignity? Centuries have changed. Time has changed. But the struggle of a woman remains the same. Come with me and I will show you and help you visualize the great struggle which women had to face centuries ago. Have you heard about the great epic Mahabharata? Yes, officer. Do you know Draupadi is the catalyst for the epic war, a symbol of female empowerment. Being the daughter of a renowned king, she had to face ill treatment. Her very own 5 husbands could not support or help her. Yudhishthir, will you play the last game? We have staked our wealth, horses, chariots, and even our own selves in this game. Show your face, Panchali. Let me see whether your ego is hurt. Where is your pride? You are performing the most unworthy act by dragging me among the Kuru warriors. There is no one here who will praise you for that. Though there is no doubt that they all have the same inclinations as you. Shame, shame on everyone. In this court of kings and warriors, is a woman's honor worth nothing? Even when my husbands sit in silence, what is the worth of vows if my protectors stand as silent witnesses to my humiliations? What justice can there be for the common people even when the queen's honor is so easily shattered? If I am left defenseless, how much
respect, Draupadi, I am always with you. Your virtue and faith will protect you. I'll ensure that your honor is restored. The Kauravas will pay for their misdeed and righteousness will prevail. I'll make it. I don't know how to cook. Look, I burned my hand. What? You don't know how to cook? Do you at least know to do all the household work? No, I don't know how to do all this. Shravan, look how your wife is back answering me. Dead, then along with the husband's dead body, his wife too is burned alive. What? Is this really a tradition? Since you are married to him and now he is dead, so you will also have to burn along with him. He? He was my husband? Oh, that means 2 days back I was married to him. Yes, don't you understand that your husband is no more alive and now you too don't have a right to live. So, you should go Sati. No, I don't want to die in these flames. No, I don't want to go Sati. I want to live. Stop! She will not become a sati. This is something that no one would do to even an animal. This is against humanity. We must change these past atrocities, ban evil practices such as sati, child marriage, killing the child, and human sacrifice in the name of religion. पर्यंत माझ्या मेलीसारखं. No, this will not continue. These practices will have bad influence on the society. We must shave our head. Call the barber. No, don't do this. Please don't cut my hair. Please, stop. Stop! What are you doing? Such evil practices still exist? So many times I have tried to change this thought process, but in vain. Even after their husband dies, our mothers, sisters and daughters have right to live in dignity. विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. You can throw mud and stones at me, but I'll not stop good work of educating women even if you throw cow dung at me.
फंक्शन झालेलं आहे इकडे ओम आणि ओमचा डान्स कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आता आम्ही चाललो आहे घरी. तर खूप छान त्यांचा संदेश होता, वुमेनबद्दल होतं सगळं. तुम्ही पाहिलंच पहिल्यापासून कसं चालत आले आणि आता किती छान छान बदल घडत गेलेत आणि काय बदल घडायला पाहिजेत आणि काही नाही व्हायला पाहिजे. खूप छान संदेश दिला. खूपच सुंदर ॲन्युअल फंक्शन झालेलं आहे आणि मला तर फार आवडलं. मी छोटे छोटे क्लिप घेतले, पूर्ण घेतले नाही कारण खूप जास्त मोठे व्हिडिओ होते. आणि इकडे आमचा ओम. चल तर आता ढोकळा खायला आलेले आहे मी इथे. हे बिचारे तोंडावर थकले. ओमची डान्स पार्टी आहे का? ओमची डान्स पार्टी. आधी किती म्हणजे आमचं आत्ता जेवण झालं तर मग मी ठेचा आणलं होतं आजीकडनं. त्याच्यावरनं असं वाटलं की आपण किती लकी आहे ना की आजी लोकांच्या हातचं आपल्याला खायला भेटतं. एवढे छान छान पदार्थ त्या काळातले, म्हणजे त्यांच्या हातची जे काही बनवतात ना ते पदार्थ त्यांची चवच वेगळी असते. प्लस आपली मम्मी पण किती छान छान जेवण बनवते. आणि नेक्स्ट जेवढे जनरेशन आता नवीन जनरेशन आहे त्याच्यानंतर काही वर्षानंतर असे आजी वगैरे असे त्यांच्या हातचे असे भारी भारी पदार्थ असं आपल्याला पाहायला भेटायचे नाही. पण खरंच मला खूप भारी वाटतं तिच्या हातचे सगळे जेवण म्हणा, ठेचा म्हणा, चटण्या म्हणा, खूप भारी वाटतं. तर मी आता मगाशी मस्त खाली जाऊन आलो आणि आता आम्ही इकडे पत्ते खेळतोय टाईमपास म्हणून थोडंसं हे. आणि बिचारे झोपून गेले माझं बोलणं ऐकून ऐकून, दमलेत बिचारे. तर चला, तर माझं मस्त जेवण झालं. आज संध्याकाळचा मेनू आमचा होता मसाले भात, म्हणजे पुलाव होता, व्हेज पुलाव सारखं बनवलं होतं. त्याच्यात पनीर वगैरे सगळं टाकलं होतं. आणि त्याच्यासोबत आजीकडे गेले होते आज, तुम्ही पाहिलंच. तर आजीकडून मस्त ठेचा आणला. तिच्या हातचा लाल मिरची आणि लसूण त्या दोघांचं मिश्रण बनवून असं ती ठेचा बनवते लाल कलरचा. इतका भारी लागतो, मला खूप आवडतो. आणि तो नेहमी तिच्याकडे बनवून घेते डब्बा भरून. यावेळेस संपला होता तर ते घेऊन आले मी. तर खूप मस्त जेवण झालं. आणि ती अशी झणझणीत बनवते ना, तिची प्रत्येक ठेचा म्हणा, चटणी म्हणा, लय भारी बनवते आजी. तर छान जेवण झालेलं आहे. आणि आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. ओमचा डान्स आवडला का, ॲन्युअल फंक्शन आवडलं का. मला माहिती मी जास्त व्हिडिओ नाही घेतले, कारण डान्सचे व्हिडिओ जेवढे मला छोटे छोटे पार्ट्स घेता आले तेवढे मी घेतले. तर आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.